एक महिन्यापासून वाळलेली मका बघून घ्या, ते 1500 रुपये घेतात. लाज वाटायला पाहिजे यांना, मास समजायला आव्हान तिच्या गांडीत घाला ही मका म्हणजे. एक महिन्यापासून काढून जर वाळून जर 1500 रुपये घेत असेल, लाज वाटायला जोगती मला बाबे. काय कमी याच्यात दाखवा तुम्ही मला. फक्त मला 10चा मावचर दाखवतो, 8चा मावचर दाखवतो. काय घेते, लाज नाही वाटत? बरोबर आहे. सरकारला सुद्धा आव्हान आहे माझं, लाज वाटायला पाहिजे सरकारला सुद्धा. का जो शेतकरी पाणी पाणी करून लढतो त्याला जर 1200 आणि 1500 रुपये तुम्ही भाव देत असाल ना, कशाला तुमच्या आईच्या गांडीला जागत्या होता. एक महिन्यापासून मका वाळवतो आणि ती जर 1500 रुपये पुकरीत असेल तर काय उपयोग आहे ही मका पिकून. मुख्यमंत्र्याला सुद्धा मका डायरेक्ट चॅलेंज, शेतकऱ्याला फाशी घ्यायला प्रवृत्त करतात सरकार. डायरेक्ट आव्हान टाका, बोलून दाखवतो डायरेक्ट. सरकार शेतकऱ्याचा खर्च सुद्धा फिटत नाहीये, पाऊस पाणी याचा काही हेच समजू शकत नाहीये. कांद्याला 200-300 भाव, मकाला 1500 रुपये भाव. तुमच्या गांडीला तिथं बसले का? अरे एक महिन्यापासून मका जर वाळवतोय आणि त्यात 1500 रुपये भाव देते, लाज नाही वाटत? 1500 रुपये बॅगीची भाव काय? 2200 रुपये. एक बॅग पेरायला 2200 रुपये. त्याला खर्च किती येतो ते सरकारला सांगत देतं 60 रुपये फक्त गुंठा. त्याच्या गांडीला देतं का? शेतकरी आत्महत्या करायला फक्त सरकार प्रवृत्त देत. कॅन्सल केली, घरी लावलेली मका गाईला भरडून घाली, देणार नाही.